ॲड्रेस आणि मी या 2 साड्या तिच्याकडनं घेतल्या आणि मी देखील एक पिशवी तिच्याकडे सुरू केलेली आहे. लोकांची मनं तळा नसलेली घरं आहेत. तुम्ही त्यात कितीही कौतुक, त्याग आणि प्रेम टाका, ते कधीच भरणार नाही. तुम्ही परफेक्ट जेवण बनवाल तरी लोक मिठावरून बोलतील. तुम्ही घर सांभाळून स्वतःचं काही करायचं ठरवाल तर लोक मुलांकडे दुर्लक्ष होते म्हणतील. लोकांचं मन जपण्याच्या नादात तुम्ही स्वतःला विसरत चाललात. लग्नाआधीची ती हुशार, मनसोक्त हसणारी, गाणी गाणारी, अंतरंगी मुलगी कुठे गेली? ती फक्त एका घराची सून, कोणाची बायको किंवा कोणाची आई बनून राहिली का? स्वतःला सांगा, मी आधी एक माणूस आहे आणि त्यानंतर कोणाची तरी नाती सांभाळणारी स्त्री. हो, मी घर सांभाळणार, कुटुंबावर जीव ओतणार, पण आता स्वतःला विसरून नाही. आजपासून दिवसातला 1 तास फक्त माझा असेल, माझ्या आवडीचा, माझ्या छंदाचा, माझ्या अस्तित्वाचा. जगाला खुश ठेवण्याचा मक्ता तुम्ही घेतलेला नाही. घर सुंदर तेव्हाच दिसेल जेव्हा त्यात राबणारी स्त्री आतून आनंदी असेल. त्यामुळे लोकांची मनं जपताना स्वतःचा गळा घोटू नका. आधी तुमच्यातल्या तुम्हाला जपा, लोकांच्या मनाला नाही. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकताय. पावसामुळे सगळी झाडं स्वच्छ धुवून निघालेली आहेत आणि निसर्गाने जसं हिरवा शालू नेसला इतकं सुंदर वातावरण होतं. आणि मला थोडंसं बाहेर जायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला स्वयंपाक आटोपून घेऊयात. तर त्यासाठी मी 1 कांदा, 2 टोमॅटो, हिरव्या मिरच्या 1 ते 2, तसंच लसूण, आलं हे सगळं तेलामध्ये मी परतून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. थंड झाल्यानंतर याला मी बारीक फिरून घेणार आहे. तोपर्यंत म्हटलं चला आपण पनीर तळून घेऊयात. कालच हे मी पनीर बनवलं होतं ताकापासून आणि त्याला छान एका फ्राईंग पॅनमध्ये तळून घेतलं. पनीरची भाजी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवतो. पनीर बटर मसाला असेल तर पनीरला तळण्याची गरज नाही, पण स्पायसी पनीर म्हणजेच आता यासाठी मटर पण लागणार होतं, पण नेमकं मटर संपलं होतं म्हणून म्हटलं चला आता तसंच बनवूयात भाजी. तर आता तेल खूप गरम झालेलं होतं, त्यामध्ये मला तिखट टाकायचं होतं, तिखट पावडर. पण एवढ्या गरम तेलामध्ये मी तिखट टाकलं असतं ते जळून गेलं असतं, त्यामुळे थोडंसं तेल नॉर्मल होऊ द्यात म्हणलं आणि त्यानंतर मग मी तिखट टाकलं. तिखट तळल्यानंतर मग यामध्ये आपण जो मसाला मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे तो घालायचा. प्रत्येक भाजीची चव किंवा प्रत्येक भाजी बनवण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते. प्रत्येक भाजीमध्ये आपण सेम मसाले घातले तर ती भाजी टेस्ट वेगळी कशी देणार? पनीर बटर मसाल्यासाठी आपण काजू वापरतो, मलाई वापरतो आणि ह्या भाजीसाठी ते काही वापरलं जात नाही. यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातल्या, तसंच तिखट जास्त वापरलं. तर हिची टेस्ट थोडीशी वेगळी येते. फक्त मटर नव्हतं म्हणून मटर नाही घातलं, नाही तर ही मटर पनीरची भाजी आहे. पण मटर नसलं तरी आपण अशा पद्धतीने देखील ही भाजी बनवू शकतो. खूप टेस्टी झाली होती. पण सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण कुठं बाहेर जायचं असल्याने एकदम गडबडीमध्ये भाजी बनवली ना, कधी-कधी ती पण खूप चव देऊन जाते. पण खरोखरच ही भाजी छान झाली होती. आता हे सगळे मसाले मग यामध्ये काय घातले मी, तर तिखट आधी घातलं तुम्ही बघितलं. त्यानंतर ते मसाला मी परतून घेतलेला, मिक्सरला बारीक केला होता तो घातला. थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये धन्याची पूड टाकली 2 चमचे, त्यानंतर 1 चमचा जिरे पावडर टाकले आणि आता मीठ टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलं होतं आधी आणि आता थोडीशी उकळी आली तर त्यामध्ये मी गरम मसाला एव्हरेस्टचा टाकणार आहे. आणि कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी टाकू शकता. एवढ्याच मसाल्यांनी ही भाजी एवढी टेस्टी झाली होती आणि ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता किती दाटसर आलेली आहे. असं नाही की यासाठी मलाईचीच गरज आहे. मलाईनी कसं थोडीशी गुळचट चव येते आणि त्यामध्ये काजू पण असतात. कोणाला गुळचट भाजी आवडते, कोणाला नाही आवडत. म्हणून मग अशी भाजी पण कधीतरी करून बघायला काही हरकत नाही. तर पनीरची भाजी अगदी छान झाली होती. त्यानंतर म्हटलं चला वीकेंडला कसं मुलांना काहीतरी गोड मी करत असते. तर आज शिरा बनवूयात म्हटलं. पोहे आणि शिऱ्याचा बेत होता. दुपारच्या स्वयंपाकासाठी कुकर लावलेला आहे, भाजी तयार केली आणि नाश्त्यासाठी मग मला आता शिरा आणि पोहे बनवायचे. त्याआधी शिरा बनवून घेतला. शिरा काढून घेतला तर मायक्रोवेव्हला वेळेवरती गरम करता येतो, पण पोहे कसे गरमच चांगले लागतात. तर 2 कप जो रवा आहे तो भाजून घेतला छान लालसर होईपर्यंत. त्यानंतर गरम पाणी केलं होतं ते त्यामध्ये घातलं. साखर घातली 1.5 वाटी, 1.5 वाटीच रवा घेतला तर तेवढीच साखर त्यासाठी लागते. गरम पाण्याने रवा छान फुलून येतो आणि साखर घालतानाची क्लिप शूट करायचं राहून गेलं, नाही तर तुम्हाला असं वाटेल की असा कसा शिरा बनवला की त्यामध्ये तुम्ही साखरच नाही घातली. साखर घातली होती पण ती क्लिप राहून गेली शूट करायची. त्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे आवडीचे.
आधी जेव्हा आपण तुपात रवा भाजतो ना, त्या तुपातच तुम्ही ड्रायफ्रुट्स तळून पण टाकले तरी छान लागतात, पण मी तसेच वरून टाकले. थोडेसे बदाम कट करून घेतले आणि त्यामध्ये म्हणजे शिऱ्यामध्ये वरून टाकले आणि मस्त झाला होता शिरा. त्यानंतर मग पोहे बनवायचे होते. म्हणजे आज मी म्हटलं की चला पोळी भाजीतच उरकून घेऊयात, पण नित्याचं कालपासून चाललं होतं की मम्मी तू पोहे बनव, मला नाश्ता करायचा आहे. म्हणून मग तिला आता पोहे पण बनवायचे होते. पोळी भाजी मी बनवून ठेवली, त्यानंतर कुकर पण लावलेलं होतं आणि मग लगेचच मी पोहे बनवून घेतले आणि सगळ्यांना मी नाश्त्याला दिलं. मी देखील भरपूर नाश्ता केला आणि त्यानंतर मग मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मस्त रेडी होऊन मग मी ऑटोवाल्या दादांना बोलवलं आणि त्या ऑटोमध्ये मी निघाली माझ्या मैत्रिणीसोबत आणि कुठे गेले तर आमच्या छत्रपती संभाजीनगरला IMA हॉलमध्ये माझ्या मैत्रिणीचं म्हणजे मुक्ता बुटीकचं पैठणीचं प्रदर्शन होतं. तर तिथे आम्ही आलो आणि बघू शकताय पैठणीचं खूप भव्य असं प्रदर्शन होतं. तिच्या 2-3 मैत्रिणी ज्या आहेत त्यांचे पण तिने स्टॉल लावले होते. काही काही ज्या मैत्रिणी होत्या त्यांनी असे स्टिच केलेले त्यांचे जे कपडे आहेत ते देखील या प्रदर्शनामध्ये ठेवले होते आणि तुम्ही बघू शकताय की या बुटीकमध्ये ना तुम्हाला पैठणीची भिशी लावायची असेल तर ती देखील तुम्ही लावू शकता. अगदी 5,000पासून ते 1-1.5 लाखापर्यंतची पैठणी जी आहे ती त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर मी पैठणी तर नाही घेतली, पण मी बऱ्याच साड्या बघत होते, कारण पैठणी माझ्याकडे ऑलरेडी आहे. 2 पैठणी आहेत, त्यामुळे मला पैठणी घ्यायची नव्हती. पण सिल्क साडीमध्ये मी प्रकार बघितले, 1-2 आवडले मला. तर कोणती साडी घेतली हे मी पुढे शेअर करेलच. पण त्याआधी तुम्ही इथल्या साड्या बघू शकताय. खूप सुंदर कलेक्शन होतं. कॉटनच्या म्हणा किंवा सिल्कच्या साड्या. ज्या टिपिकल पैठणी असतात त्या तर होत्याच, पण या व्यतिरिक्त मुनिया बॉर्डरची जी पैठणी आहे ना, ती देखील इथे होती. मला इतकी आवडली. रेड कलरची मुनिया बॉर्डर माझ्याकडे नाही आहे मुनिया बॉर्डरची पैठणी आणि सध्या ट्रेंडमध्ये पण आहे. प्रत्येक टाईपची साडी म्हणजे सिल्कची असावी असं प्रत्येक स्त्रीला वाटतं, पण प्रत्येक वेळी घेणं पॉसिबल होत नाही. तर हे जे तुम्ही बघताय ना, आधी मी तुम्हाला दाखवलं ते मुनिया बॉर्डरचं ब्लाऊज पीस होतं आणि ही मुनिया बॉर्डरची साडी आहे. रेड कलरची, पिंक कलरची अशा भरपूर पैठणी इथे होत्या आणि ही बघताय ना तुम्ही कलमकारी पैठणी आहे. तर कलमकारी पैठण्या किंवा कलमकारी साड्या ज्या प्युअर सिल्कमध्ये नाही तर कॉटनमध्ये होत्या, तसंच कॉटन सिल्कमध्ये होत्या आणि साडी आपण घेतो ना तर ती चांगल्या क्वालिटीची घेतली ना तर ती एक इन्व्हेस्टमेंट असते असं मला वाटतं. कारण साड्यांचा वारसा जो आहे तो पिढ्यानपिढ्या आपण पुढे चालवत असतो. म्हणून कधी पण साडी घेताना मी फार साड्या घेत नाही, पण ज्याही साड्या घेते ना त्या मला असं वाटतं की कॉटनमध्ये किंवा प्युअर सिल्कमध्ये असाव्यात. आता ही तुम्ही बघताय तर ही शिफॉनमध्ये बनारसी शिफॉन असं काहीतरी नाव होतं. बऱ्याचशा आपल्या यूट्यूबरकडे ही साडी आहे आणि त्याच किमतीमध्ये आहे. त्यानंतर पैठणी ब्रोकेड जी असते, ब्रोकेड पैठणी माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे ज्या टिपिकल पैठणी असतात ना मोराची डिझाईनवाल्या त्या आहेत. मुनिया बॉर्डरची तसंच ही ब्रोकेड पैठणी मला घ्यायची खूप इच्छा आहे. पण बघू आता काही तसं लग्न कार्य नाही, उगाच घेऊन त्या साड्या पडून राहतात म्हणून. योगाला तर नक्कीच घेईल आणि ह्या चप्पल आणि सँडल तुम्ही बघताय ना, हे देखील त्यांनी बनवून घेतलेलं आहे. म्हणजे साडीवरती तुम्ही मॅचिंग वगैरे घालू शकता. त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा साड्या होत्या ज्या म्हणजे सिल्क व्यतिरिक्त इथे तुम्ही बघू शकता हे मुलींसाठीचे वेगवेगळे घागरे असतील आणि ह्या वरती लावलेल्या पैठणी आहेत ना ह्या खूप कॉस्टली होत्या. आय थिंक 85,000च्या अबोव होत्या. आणि त्यानंतर हे जे काही मटेरियल तुम्हाला दिसत आहे तर हे मटेरियल तसंच काही स्टिच केलेले ड्रेसेस, स्कर्ट्स, टॉप्स ते देखील इथे सेलसाठी होते. म्हणजे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जशी हवी आहे तशी डिझाईन तुम्ही यांच्याकडनं स्टिच करून घेऊ शकता. मी शूट केलं पण बॅकग्राऊंडला जे म्युझिक सुरू होतं ना त्यामुळे मी ओरिजिनल आवाज न घेता व्हॉइस ओव्हर करत आहे, कारण मग कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकते. त्यांनी जे सॉंग्स लावलेले होते त्यामुळे त्यांचा आवाज बऱ्यापैकी रेकॉर्ड झाला होता, पण म्हटलं कशाला उगीच म्युझिकमुळे मग हा व्हिडिओ परत काही कॉपीराईट स्ट्राईक वगैरे यायची, म्हणून मग मी ते म्यूट केलं आणि व्हॉइस ओव्हरच करून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. तुम्ही बघू शकता हे टॉप्स वगैरे आहेत ना, हे सगळे बुटीकमध्ये स्टिच केले जातात. बुटीकचा एखाद्या वेळेस जर योग आला ना, तर नक्कीच मी टूर तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे त्यांच्याकडे कशी स्टिचिंग होते, डिझायनर कोणते आहेत वगैरे. तूर्तास तरी त्यांचं एक्झिबिशन लागलेलं होतं, त्यामुळे एक्झिबिशनमध्ये काय काय आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.
आम्हाला तर खूप आवडल्या साड्या. तसंच इथे असलेले ड्रेसेस, छोट्या मुलींचे सुद्धा खूप सुंदर सुंदर असे ड्रेसेस इथे होते. आणि त्याचबरोबर त्यांच्या कारागिरांनी जे वर्क केलेले ड्रेस मटेरियल होते ना, म्हणजे हँड वुवन जे ड्रेस मटेरियल असतात, ते देखील त्यांच्याकडे होते. आणि ही जी साडी आहे ना, या साडीपासून हा ड्रेस त्यांनी तयार केलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे जर जुनी एखादी सिल्कची साडी असेल, तर साडीपासूनही तुम्ही असे ड्रेस बनवून घेऊ शकता. त्यांच्याकडे ती फॅसिलिटी आहे. आणि हे पण छान छान असे टॉप्स, आपले पण आणि मुलींचे पण छोट्या. तसंच तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये ते कस्टमाइज देखील करून देतात. त्यामुळे मला तर फार फार आवडलं. याआधी पण मी तिच्याकडे बरेचसे ब्लाऊज किंवा डिझायनर साड्या स्टिच करून घेतलेल्या आहेत. पण बरेच दिवस गॅप झाला होता आणि आता तिने नव्याने सुरुवात केलेली आहे. म्हटलं चला, आपली मैत्रीण आहे तर आपण नक्कीच तिच्या प्रदर्शनाला जावं आणि तिला नक्कीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडा का होईना सपोर्ट जो आहे तो करावा, जेणेकरून माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला पण माहिती पडेल की हे बुटीक जे आहे आमच्या छत्रपती संभाजीनगरला आहे. आणि ते तुम्हाला हवं ते डिझाईन, तसंच पर्स, चप्पल अगदी सगळ्या तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील. आणि ह्या पर्सच्या डिझाईन पण तुम्ही बघताय, खूप सुंदर सुंदर अशा वस्तू तिथे होत्या. जशी तुमची पैठणी, त्या पैठणीला किंवा साडीला मॅचिंग अशा पर्स इथे होत्या. आणि बटवे देखील होते. आणि काही साड्या ज्यांना वर्कचे ब्लाऊज होते, ज्या त्यांनी कस्टमाइज केलेल्या आहेत, म्हणजे डिझायनर साड्या, त्या देखील होत्या. आणि खूप म्हणजे कलेक्शन एवढं ह्यूज होतं ना, की काय बघून काय नाही असं होत होतं. बराच वेळ आम्ही तिथे घालवला, म्हणजे साड्या सिलेक्शनलाच वेळ लागत होता, कारण नेमकी कोणती साडी घ्यायची. आणि साडीचं खणाच्या साडीचं बघ, अच्छा. कोट हे तुम्ही साडीवर घालू शकता, हां हां. ड्रेसवर घालू शकता, जीन्सवर ओके. घालू शकता. म्हणजे बुटीक आपलं ना फक्त ब्लाऊज किंवा पंजाबीचं नाही आहे, हां हां. आपण सगळं स्टिच करतो प्रत्येक. हां, म्हणजे कॉट सिल्क असू दे आणि फॅब्रिक आहे आपलं, सगळं आहे सगळं. हो ना. मला बोलता येत नाही. हां. साडीवरच ना. साडीवर साडीवर आरामात तुम्ही जाऊ शकता. अच्छा. हां हे अजरकचं हां. कलेक्शन हे सगळं. हो. हे काही सिल्कमधले किंवा त्यांनी कस्टमाइज केलेले कुर्ते होते. खूप छान वर्क होतं यावरती. आणि काही ड्रेस मटेरियल होते. काही छान छान अशा छोट्या मुलांसाठीचे फ्रॉक्स होते. आणि काही स्टोल वगैरे होते. आणि या सिल्कमधल्या साड्या तुम्ही बघू शकताय. ज्या म्हणजे पैठणीची भिशी किंवा सिल्क साड्यांची भिशी तुम्हाला सुरू करायची असेल, तर तुम्हाला ती म्हणजे ते कॅशमध्ये नसेल घ्यायची, तर तुम्ही भिशी टाकून ती साडी घेऊ शकता. अशा साड्या देखील इथे होत्या. तर मी देखील एक भिशी टाकलेली आहे. पुढे मी सांगेलच कशी ती भिशी स्टार्ट करायची वगैरे. पण तुर्तास तरी इथलं कलेक्शन तुम्ही बघू शकताय. खूप ह्यूज ह्यूज. आणि म्हणजे मुक्ता बुटीक चं प्रदर्शन होतं, पण फक्त तिच्यासोबत ज्या 2 मैत्रिणी आहेत ना, ज्यांनी डिस्प्लेला काही कुर्ते, फ्रॉक्स वगैरे ठेवले होते. आणि पैठणीची पण तिची एक पार्टनर आहे, पैठणीची भिशीची. त्या दोघी तिघींनी मिळून हे प्रदर्शन ठेवलं होतं IMA हॉलमध्ये छत्रपती संभाजीनगरला. 27 आणि 28 जून रोजी हे प्रदर्शन असणार आहे. ज्या कोणाला इच्छा आहे त्यांनी नक्कीच जाऊन व्हिजिट करावं. तुम्हाला हे प्रदर्शन बघायला नक्की आवडेल. आणि जरी उशीर झाला तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर एक्झिबिशनमधून मी आलेली आहे आणि मी साड्या घेतलेल्या आहेत. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की ते पैठणीचं एक्झिबिशन जे होतं, तिथे अगदी 8-9 हजारापासून ते 1-1.5 लाखापर्यंतच्या पैठण्या होत्या. ज्यामध्ये मुनिया बॉर्डरची असेल किंवा आपली जी टिपिकल असते मोराची ती पैठणी. आणि भरपूर व्हरायटी आहेत. पण त्या पैठणीसाठी त्यांनी भिशी सुरू केलेली आहे. आणि ऑनलाईन देखील त्या ऑर्डर घेतात. सगळे डिटेल्स आणि काय काय त्यांच्याकडे अवेलेबल आहे मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तसा स्क्रीनवरती मी नंबर पण देईल. ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. तिचं हे एक्झिबिशन होतं. मध्ये तिने ते बंद केलं होतं, कारण कोरोना काळ होता आणि तिच्या मुलीची 12वी होती. आता तिची मुलगी म्हणजे नंबर लागला तिचा, तर ती आता थोडीशी फ्री झाली होती, निवांत होती, म्हणून तिने परत ते बुटीक सुरू केलं. तिच्याकडे मी भरपूर अशा डिझायनर साड्या खूप आधी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर तिची खूप आधी पैठणीची भिशी पण होती. त्या भिशीमध्ये पण मी तिच्याकडे पैठणी घेतली होती. आणि आत्ता पण मी एक भिशी सुरू केलेली आहे तिच्याकडे. पैठणी नाही, पण थोडी वेगळी एक सिल्कची साडी मी तिच्याकडे घेतली. पण ती कसं नंबर लागल्यावर ती मला भेटणार आहे. पण तुर्तास मी 2 साड्या घेतलेल्या आहेत नवीन.
आता वटसावित्री पौर्णिमेला नाही, पण पुढं कधी घालेलच मी. एक्झिबिशन होतं आणि मला फार आवडल्या म्हणून मी घेतल्या. तर त्यातली ही सगळ्यात पहिली साडी कॉटनची आहे, इरकल, कॉटन इरकल. यामध्ये सिल्कमध्ये घ्यायला गेलं तर भरपूर म्हणजे रेट्स असतात. ही ओपन करून मी तुम्हाला दाखवते. आणि त्याचबरोबर दुसरी म्हणजे इक्कत पटोला. पटोला म्हणतात का इक्कत प्रिंट म्हणतात, ते एक्झॅक्ट मला माहीत नाही. खूप जण इक्कत प्रिंट म्हणतात या साडीला, खूप जण पटोला म्हणतात. तर तुम्हाला जर माहिती असेल एक्झॅक्ट या साडीला काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा. ही साडी पण म्हणजे या पॅटर्नची साडी पण माझ्याकडे नव्हती, तर त्यामुळे मी ही घेतलेली आहे. आणि तुमच्यापैकी कोणाला जर पैठणीची भिशी लावायची असेल किंवा या व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या वस्तू म्हणजे साड्या, ब्लाऊज, ड्रेसेस, लहान मुलींचे पण ड्रेसेस तुम्ही बघितले, ड्रेस मटेरियल जे त्यांचे कारागीर स्वतः बनवतात, यापैकी काही आवडलं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. ऑनलाईन ऑर्डर्स ते घेतात आणि पैठणीची पण भिसी ते ऑनलाईन म्हणजे एक्सेप्ट करतात. तुम्हाला हवी ती पैठणी तुम्ही ऑनलाईन बघून ती बुक करू शकता. अगदी गॅरंटीड तुम्हाला पैठणी जी आहे ते मिळते. आजकाल बरेचसे वेंडर्स जे आहेत ते ऑनलाईन बुकिंग घेतात, त्यामुळे खात्रीशीर रित्या तुम्ही इथून ऑर्डर प्लेस करू शकता. कुठलेही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही, माझी मैत्रीण आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि मी या 2 साड्या तिच्याकडनं घेतल्या आणि मी देखील एक भिशी तिच्याकडे सुरू केलेली आहे. भिशीचं कसं असतं, जसं आपण कोणतीही भिशी सुरू करतो, म्हणजे आपली पैशांची भिशी असेल तर ज्यावेळेस ज्याची चिठ्ठी निघेल तिचा नंबर लागतो. तसंच पैठणीची भिशी आहे त्यांची. ₹1000 1000, 2000, 5000 अशा अमाऊंटमध्ये तुम्ही भिशी भरू शकता 12 महिन्यासाठी. जी काही साडीची किंमत असेल ना, त्यानुसार भिशीचे पार्ट्स पाडले जातात. पण जर तुम्हाला तेवढी मोठी अमाऊंट भरणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं, 1000 किंवा 2000 नी सुरुवात करायची आणि एकदम शेवटच्या महिन्यामध्ये थोडे जास्त अमाऊंट भरून तुमची ती पैठणी तुम्ही घेऊ शकता. असंही तुम्ही करू शकता. तर ह्या 2 साड्या मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते. यातली कोणती आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. हे कॉटनची इरकल, ग्रीन कलर आणि रेड कलर कॉम्बिनेशन. आणि इरकलचा टिपिकल जो पदर असतो तसाच हिचा पदर आहे. प्युअर सिल्कमध्ये अशी साडी घ्यायला गेलो आपण हँडलूममध्ये तर ती भरपूर महाग जाते, 15-16 हजाराला. पण ही कॉटनची असल्यामुळे मला 2500 रुपयाला मिळाली. आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे मला खूप आवडलं. आणि कॉटनच्या साड्या कशा घातल्या जातात पटकन, सिल्कच्या तरी आपण लग्न कार्यात वगैरे घालतो, पण ह्या साड्या आपण कसं पटकन कोणत्याही कार्यक्रमाला किंवा आपल्याकडे फेस्टिवल्स असतात वगैरे तेव्हा घालू शकतो. तर ही एक साडी घेतली. ही आहे इक्कत प्रिंटची साडी. कलर तुम्ही बघू शकताय. आणि हा आहे तिचा पदर ब्लू कलरमध्ये आणि पर्पल कलरमध्ये ही साडी आहे. एक मिनिट तुम्हाला ओपन करून दाखवते. तर ही आहे साडी, तिचा हा पदर आणि त्यानंतर या रंगाचं या साडीचं ब्लाऊज आहे. तर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. थोडं युनिक वाटलं, माझ्याकडे असं कॉम्बिनेशनची साडी नव्हती. आणि दोन्हीपैकी कोणती साडी आवडली, म्हणजे इरकल आवडली का ही आवडली, हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. दोन्हीपैकी कोणती साडी तुम्हाला आवडली हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आजचा हा अतिशय छोटासा ब्लॉग होता जो मी तुमच्यासोबत शेअर केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.